मी गौरी. गौरी पालवेकरचे. मी स्वतःला कधी इतकं बोलताना पाहिलं नव्हतं, कारण आयुष्यभर माझ्या शब्दांवर कोणाचा तरी हक्क राहिला. माझ्या आवाजावर कुणीतरी बंदी घातली आणि माझ्या भावना कुणीतरी गप्प बसवल्या. पण आज, जिथे मी उभी आहे, तिथून माझ्या आत्म्याला कुणी थांबवू शकत नाही. इथून मी जगाकडे पाहते तेव्हा मला फक्त एकच प्रश्न उमटतो, इतकं सगळं सहन करणाऱ्या स्त्रीचं मन कुठे हरवतं? ते कुठे तुटतं? कोणी ते पाहतं का? की त्याचं तुटणं नेहमी शांततेच्या झाकणाखाली गाडलं जातं. मी डॉक्टर होते. हे वाक्य लोकांना आजही चमकून दिसतं, अभिमान वाटतो. पण त्या पांढऱ्या कोटाच्या आत माझं मन किती काळोखातून गेलं, किती वेळा तुटलं, किती वेळा स्वतःला सावरत सावरत कोसळलं, हे कोणालाच दिसलं नाही. माझ्या आयुष्यातल्या पहिल्या दिवशीपासून मी स्वतःला शिकवलं होतं की जगणं म्हणजे सेवा, जगणं म्हणजे विश्वास, जगणं म्हणजे आशा. पण कालांतराने या शब्दांनी माझ्या दुनियेचा रंग बदलला. हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये धावताना माझ्या हातातल्या प्रत्येक फाईलला मी जिवंतपणाचं प्रतीक मानत होते. पण घरी परतलं की तिथे माझ्यासाठी जिवंतपणाचं काहीच उरत नव्हतं. तिथे माझा श्वास दाबला जायचा, माझा आवाज तोडला जायचा, माझ्या भावनांचा तिरस्कार केला जायचा. लोकांसाठी मी डॉक्टर होते, सासरच्या लोकांसाठी फक्त अनंतची बायको, आणि अनंतसाठी फक्त एक गोष्ट, एक वस्तू, एक नामे न घेता बदलण्याची सोय असलेली सावली. लग्नाच्या पहिल्या दिवसाची आठवण आजही धूसर प्रकाशासारखी आहे. हातात मेहंदी, डोळ्यात स्वप्न, भविष्यातील जगाची निरागस कल्पना. मला वाटलं होतं प्रेम म्हणजे आधार, प्रेम म्हणजे समजून घेणं, प्रेम म्हणजे दोन माणसांनी हातात हात घेऊन आयुष्याला सामोरं जाणं. पण माझ्या स्वप्नाला पहिलाच धक्का तेव्हा बसला जेव्हा अनंताच्या नजरेत प्रेमापेक्षा नियंत्रण जास्त दिसू लागलं. मी त्याला नवरा म्हणाले, पण त्याने मला माझ्यावर अवलंबून असलेली वस्तू मानलं. त्याचे शब्द कधी मऊ नव्हते, त्याचे निर्णय कधी सामायिक नव्हते, त्याचं वागणं कधी सहजीवनासारखं नव्हतं. मी शांत राहिले, कारण घर टिकवणं ही स्त्रीची जबाबदारी शिकवलं गेलं होतं. माझ्या आईने कधी सांगितलं नव्हतं की शांत राहणं म्हणजे सहन करणं, पण आयुष्याने मला ते शिकवलं. आणि मग एका दिवशी घर बदलताना माझ्या हातात तो रिपोर्ट आला. एका अनोळखी महिलेचा गर्भपात रिपोर्ट, ज्यावर अनंत गरजेचं नाव होतं. त्या क्षणी माझं जग फुटलं. माझ्या मनात लाखो प्रश्न एकाच वेळी धावू लागले. तिने कोण, कधी, का, आणि सर्वात मोठा प्रश्न, मी कोण आहे? मी कोणाच्या आयुष्यात काय आहे? त्या रिपोर्टने माझ्या विश्वासाची शेवटची वीटही उडवून नेली. मी त्याला विचारलं, ही कोण? पण त्याचा चेहरा माणसाचा नव्हता. तो एखाद्या निष्काळजी नजरेचा पाषाण होता. तो म्हणाला, तुला जे करायचे ते कर. मी कोणाला घाबरत नाही. त्या क्षणी मला समजलं, हा माझा नवरा नाही. हा माझ्या आयुष्याचा संकट आहे. आणि मग त्याची दुसरी धमकी. आई-वडिलांना सांगितलंस तर मी स्वतःला संपवेन आणि चिठ्ठीत तुझं नाव लिहीन. यात राग नव्हता, यातलं तंत्र होतं. ही भीती वापरण्याची कला होती. मला शांत करण्याचं शस्त्र. एक शब्द ज्याने एका संपूर्ण स्त्रीला मोडून टाकता येतं. त्या वाक्याने माझं मन इतकं हादरलं की मी त्या दिवसापासून माझ्या आईवडिलांपासूनही अंतर ठेवायला लागले. बाबा फोन करत राहिले आणि मी त्यांच्याच मुलीने रडत म्हणाले, बाबा, सांगू नको असं सांगितलंय. आणि त्या क्षणी माझ्या आवाजात जे दुःख होतं त्याला सीमा नव्हती. माझ्या स्वतःच्या बापालाही मी माझं दुःख सांगू शकत नव्हते. ही वेदना कोण समजून घेणार? स्त्री कितीही शिक्षित असली, कितीही सक्षम असली, घरचा मानसिक छळ तिच्या मणक्यातून शक्ती शोषून घेतो. घर म्हणजे सुरक्षितता असते, पण माझ्यासाठी घर म्हणजे कैद होती. हॉस्पिटलमध्ये दिवस-रात्र रुग्णांशी झुंज देऊनही माझ्यात एक भाग जिवंत होता, पण घरी परतताच तो भाग रोज मरत होता. माझ्या नणंदेचे शब्द, नांदायचं असेल तर नांद, नाहीतर आम्ही अनंतचं दुसरं लग्न लावू, हे शब्द आजही एखाद्या क्रूर प्रतिध्वनीसारखे माझ्या कानात घुमतात. किती सहज एखाद्या स्त्रीच्या अस्तित्वाला बाजूला सारून दुसरी स्त्री आणण्याची तयारी होती. मी वस्तू होते का? मी माझ्या आयुष्यात, माझ्या प्रेमात, माझ्या नात्यात एवढीच कमी होते का? मी डॉक्टर आहे, शिकलेली आहे, पण माझं मन, माझ्या भावना, माझी वेदना या कोणाच्या मोजमापात बसतात? प्रेमाची किंमत का फक्त स्त्रीच भरते? आणि हळूहळू माझ्या आयुष्याचा प्रत्येक दिवस एकाच वाक्याभोवती फिरू लागला. मी चुकतेय का? पण मनाच्या खोलात मला माहीत होतं, चूक माझी नव्हती. चूक त्या वातावरणाची होती जिथे स्त्रीचा आवाज ऐकला जात नाही. तिची वेदना मान्य केली जात नाही. तिचा श्वाससुद्धा कोणाच्या परवानगीवर अवलंबून असतो. रात्री हॉस्पिटलच्या लांब कॉरिडॉरमध्ये एकटी उभी राहिले की मला माझंच प्रतिबिंब काचेत दिसायचं. थकलेलं, दमलेलं, पण तुटायला नकार देणारं. पेशंट्सचे हात धरून त्यांना धीर देता देता मी स्वतःची भीती गिळत होते.
दिवसभर लोकांसाठी मी देवदूत होते, पण रात्री माझ्यासाठी मी स्वतःचं दुःख घेऊन जगणारी सावली झाले होते. माझ्या आयुष्यात अनंताचा राग, त्याच्या शंकेची धार, त्याच्या मनमानी आदेशांचा भार इतका वाढला की मी स्वतःला विसरू लागले. त्याला कधी माझ्या थकव्याची काळजी नव्हती, कधी माझ्या मनाची. त्याच्या प्रश्नांमध्ये प्रेम नव्हतं, फक्त नियंत्रण होतं. कुठे गेलीस? कोणाला तपासलं? कोणाशी बोललीस? हे प्रश्न मला नवऱ्याच्या तोंडून नव्हे, तर एखाद्या पहारेकराच्या तोंडून ऐकल्यासारखे वाटत. पण मी शांत राहिले, कारण स्त्रियांना शिकवलं जातं, सहन करणं हेच नातं टिकवण्याचं लक्षण. एका दिवसात कित्येकदा माझं मन थरथरत होतं, पण माझा पांढरा कोट मला अजूनही उभं ठेवत होता. मी तुटले तरी माझ्या पेशंट्ससमोर तुटू शकत नव्हते. त्यांना माझा आत्मविश्वास हवा होता, त्यांना माझी ताकद हवी होती. म्हणून मी स्वतःच्या वेदनेचं ओझं स्वतःच उचलत राहिले. माझीच जखम माझ्या आतल्या अंधारात लपवत राहिले. पण किती दिवस? कोणत्या क्षणापर्यंत? त्या सप्टेंबरमध्ये जेव्हा मी बाबांना पुरावे पाठवले, त्या एका मेसेजने माझं मन आतून हादरलं. माझे हात थरथरत होते. मी डॉक्टर असूनही आयुष्यात कधी एवढी भीती वाटली नव्हती. मी तो मेसेज पाठवल्यावर लगेच जाणवलं, तो कळला तर? आणि त्या भीतीने मी स्वतःलाच दोष देऊ लागले. माझे बाबा, ज्यांनी मला बोट धरून चालायला शिकवलं, त्यांच्यापासूनच मी सत्य लपवू लागले. आणि का? कारण एखाद्या माणसाने स्वतःला इजा करण्याची धमकी दिली होती. त्या क्षणी मला समजलं की मानसिक छळाचे घाव शारीरिक जखमांपेक्षा खोल असतात. बाबा फोन करत होते, वारंवार, आणि मी रडत म्हणत होते, सांगू नकोस असं सांगितलंय. त्या वाक्यात माझं मन रक्तबंबाळ झालं होतं. आईवडिलांवर प्रेम असूनही मी त्यांच्याशी बोलू शकत नव्हते. मी सासरी अडकले होते. माहेरकडूनही आता दुरावत गेले होते. एकटी, अगदी एकटी. आणि हेच एकटेपण स्त्रीला सर्वात जास्त छळतं. हा तो काळोख आहे जिथे प्रकाशाचा एक तुकडा देखील दिसत नाही. कुणाशी बोलावं? कुणावर विश्वास ठेवावा? कुठे जावं? मी स्वतःचं मन सांगू शकत नव्हते. मनात जमा होत गेलेले प्रश्न जणू माझ्याच श्वासात काटे बनून अडकले होते. आणि मग आला तो शनिवार. तो दिवस ज्याने माझं जीवनाचा शेवट आणि जगातील लोकांच्या चर्चा सुरू केल्या. त्या सकाळीच काहीतरी विचित्र जाणवत होतं. काही दिवसांपासून ताण वाढलेला होता, पण त्या दिवशी जणू हवेतच काहीतरी अस्थिर होतं. मी हॉस्पिटलला गेले नाही. माझं मन उन्हात ढगासारखं फिरत होतं, स्थिरावूच देत नव्हतं. संध्याकाळ जवळ आली, शब्दांचा बाण फुटला आणि भांडण उभाळून आलं. अनंताचे शब्द परत एकदा बाणासारखे माझ्यावर आदळत होते. तुझ्यात काय कमी आहे माहितीये? तू माझ्या घरची नाहीस, तू ऐकत नाहीस, तू माझं नाहीस. असे शब्द जे कोणत्याही स्त्रीला आतून मोडतात, परत एकदा माझ्यावर आदळले. मी थरथरले. माझा आवाज तुटला. पण मला सांगणारा, समजून घेणारा, मला मिठीत घेणारा कोणी नव्हतं. माझं बोलणं, माझं शांत राहणं, माझ्या डोळ्यातलं पाणी, यापैकी काहीच त्याला दिसत नव्हतं. तो घराबाहेर पडून गेला. दरवाजाचा आवाज माझ्या मनावर एखाद्या कड्याचा तुकडा कोसळावा तसा पडला. आणि काही मिनिटांनी त्याचे सतत येणारे फोन, एकामागोमाग एक. मी उचलले नाही, कारण मी आता घाबरले नव्हते. मी थकले होते, खूप थकले होते. मनाने, शरीराने, आत्म्याने. मी बोलायची ताकद नव्हती. मी वाद करायची ताकद नव्हती. मी स्वतःला समजवायचीही ताकद नव्हती. मी शांत बसले आणि माझ्या शांततेलाही त्याने गुन्हा समजला. तो परत आला. दार ठोकत राहिला. आवाज वाढत गेला. मी खिडकीतून पाहिलं, आणि जे पाहिलं ते माझं आयुष्याचं शेवट बनलं. पुढे काय झालं, कुणाला काय दिसलं, लोकांनी काय म्हटलं, कोण कुणावर आरोप करत राहिलं, हे सगळं जगाने चर्चा केलं.
पण माझं मन, माझी भीती, माझी वेदना, याला कोणी हात लावला का? कोणी विचारलं का? नाही. लोकांनी माझ्या मृत्यूला शब्द दिले. कोणी आत्महत्या, कोणी हत्या, कोणी राजकीय रंग. पण माझ्या जगण्याला कोणी मान दिला नाही. माझ्या शेवटच्या क्षणात मी काय अनुभवलं हे कुणालाही जाणून घ्यायची इच्छा नव्हती. तो फक्त एक प्रकरण बनलं. लोकांची मतं बनली. सोशल मीडियावरील पोस्ट बनल्या. आरोप प्रत्यारोपांच्या बातम्या बनल्या. पण या सर्वात कोणी माझा आवाज ऐकला का? कोणी माझ्या शांत रडण्याच्या रात्री समजून घेतल्या का? माझ्या डोळ्यातील वर्षानुवर्षांचं दडपून ठेवलेलं पाणी कोणी पाहिलं का? आणि आज हे सगळं सांगताना माझ्या मनात एकच प्रश्न घुमतो. मी हरले होते का? नाही. मी हरले नव्हते. मी थकले होते. जबाबदाऱ्यांच्या पर्वताखाली, अपेक्षांच्या भाराखाली, न बोललेल्या वेदनांच्या ओझ्याखाली माझी शक्ती क्षीण होत गेली. पण आज या शेवटच्या क्षणी बसून माझ्या संपूर्ण आयुष्याकडे मागे वळून पाहताना मला जाणवतं की माझ्या अस्तित्वाची किंमत माझ्या संघर्षात होती, माझ्या धडपडीत होती, माझ्या झगड्यात होती. लोकांनी कधी न पाहिलेल्या, न ऐकलेल्या माझ्या रडण्यामध्येही एक ताकद होती. माझ्या शांततेतही एक किंकाळी होती. पण त्यातही मी जिवंत राहण्याचा प्रयत्न करत होते. जगाने मला समजून घेतलं नाही, पण याचा अर्थ असा नाही की मी माणूस म्हणून कमी होते. मी ज्या जखमा सांभाळल्या, ज्या भिंतींवर डोके आपटले, ज्या गप्प रात्री मी स्वतःला सांभाळत बसले, त्या माझी कमजोरी नव्हत्या. त्या माझी जिद्द होती. डॉक्टर म्हणून रोज प्राण वाचवणारी मी माझ्या स्वतःच्या प्राणासाठी मदत मागू शकले नाही. ही माझी चूक नव्हती. ही समाजाची, परिस्थितीची आणि लोकांच्या अपेक्षांची कठोरता होती. मला वाटतं आजही की जरा कोणी हात पुढे केला असता, जरा कोणी विचारलं असतं, गौरी, तू ठीक आहेस ना? तर कदाचित माझ्या जीवनाचा शेवट असा झाला नसता. पण तरीही मी कुणावर राग धरून नाही चालले. कारण प्रत्येक जण आपापल्या जखमांमध्ये अडकलेला असतो आणि मीही त्याच जगाचा एक भाग होते. मी माझ्या आयुष्याचं पान बंद करत नाहीये. मी फक्त माझं सत्य जगासमोर ठेवते आहे. कारण उद्या कुठेतरी एखादी मुलगी माझ्यासारखी रडत बसलेली असेल, एखाद्या मुलगा दडपणात तुटलेला असेल, एखादं मन न बोललेल्या भावनांनी भरलेलं असेल, तर त्यांनी हे जाणावं की एकटेपणा ही चूक नाही, थकून जाणं ही चूक नाही आणि मदत मागणं ही कमजोरी नाही. माझा संघर्ष, माझी ओढ, माझी वेदना हे सर्व कुणाच्या तरी आयुष्यात एक दिवा बनावं, एवढीच इच्छा आहे. आज माझ्या कहाणीचा शेवट करताना मी स्वतःलाच हळूच म्हणते, गौरी, तू तुटलीस, पण हरलीस नाहीस. तू गडप झालीस, पण अदृश्य झालीस नाहीस. तुझं सत्य अजून जिवंत आहे. आणि मी हे सांगून शांत होते. मी गेले, पण माझी कथा राहिली. त्या प्रत्येक जिवंत मनासाठी, ज्यांना अजूनही लढायचं आहे. माझी सावली नाहीशी झाली, पण माझ्या शब्दांची ऊब कोणाच्या तरी आयुष्यात हात ठेवून म्हणेल, थांब, तू एकटी, एकटा नाहीस.